विद्यार्थी मित्रांनो, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची एक्झाम संपून आपला जवळपास 1 महिना झालेला आहे। तरी मुलांना आता ती हुरूर लागली आहे की माझा रिझल्ट काय आहे, मला बॅकलॉग आहे, मी विषय क्लिअर झाले की नेमकी फर्स्ट क्लास आहे, किती बॅक आहे, टेन्शन आहे। सो रिझल्ट तर महिना झाला तरी लागला नाही, मग नेमकी रिझल्ट कधी लागेल हीच डिटेल मी आता या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये देणार आहे। मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। व्हिडिओ आपला आवडेल तुम्हाला तर नक्की आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि लाईक करा, मुलांनाही शेअर करा। मित्रांनो बघा, जनरली युनिव्हर्सिटीचा रूल असा आहे की कुठल्याही डिपार्टमेंटचे किंवा कुठल्याही इयरचे पेपर संपल्यानंतर साधारणतः 40 ते 45 दिवसांच्या मध्ये तुमचा रिझल्ट लागतो। आय रिपीट, कुठलेही पेपर संपल्यानंतर 40 ते 45 दिवसांच्या मध्ये तुमचे रिझल्ट लागतात। सो आपला जर आतापर्यंत आपण बघितलं सेकंड इयरचा पेपर 5 जानेवारीला शेवटचा होता, आज 5 फेब्रुवारी आहे। सो 1 महिना झालाय, म्हणजे हार्डली अजून आपण धरूया की 10-1 दिवसात म्हणजे मॅक्स टू मॅक्स 15 फेब्रुवारी पर्यंत तुमचा फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे रिझल्टही लागून जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल की आपला काय रिझल्ट आहे। मग एकदा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला जर बॅकलॉग लागलं तर इव्हॅल्युएशन, कुणाला मार्क वाढवायचे असेल तर त्याच्यानंतर रिचेकिंग वगैरे ह्या त्या गोष्टी येतात। त्याविषयी पण मी फर्स्ट इयरच्या नवीन मुलांना आणि DSYच्या नवीन मुलांना पुढे व्हिडिओ देईलच, त्यातनं आयडिया देईल। पण लक्षात ठेवा की 15 फेब्रुवारी पर्यंत मॅक्स टू मॅक्स आपल्या 10 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यानच तुमचा फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा रिझल्ट लागणार आहे। अजून काही डिटेल असले मित्रांनो, लगेच काही डाऊट्स असतील कमेंट मध्ये लिहा। मित्रांनो बघा, रिझल्ट लागल्यानंतर ग्रेस मार्क आणि कोंडो नेमकी काय हे तुम्हाला कळालं पाहिजे। सो लास्ट व्हिडिओ होती त्यात हे मी डिटेल मध्ये सांगितलं होतं। तसंच रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला जर वाटतं यार विषय राहू शकता किंवा या मागचे सेम थोडं अवघड गेलं, क्लिअर होऊन जाईल, पण या सेमला स्कोर करायचा आहे, तर तुम्ही नक्की आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा। पर्पल ॲट ऍप वरती इंजिनिअरिंगचे बघा एवढे सगळे कोर्सेस अवेलेबल आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये कोर्सेस आहे एकदम इझिली। का जे कोर्सेस तुम्ही घेशाल तर तुम्ही पुस्तक सुद्धा घेऊ नका, पुस्तकाची सुद्धा गरज नाही। पुस्तक घेण्यापेक्षा आपलं तुम्ही जर पर्पल ॲट ऍप्लिकेशन सजेस्ट केलं, कॉलेजला नाही गेले, लेक्चर मिस झालं किंवा लेक्चर केले तरी डबल रिव्हिजन करायची व्हिडिओ लेक्चर आहे। पुस्तक घेऊ नका, सर्व नोट्स अवेलेबल आहे। IMP क्वेश्चन विथ IMP क्वेश्चन आणि पेपर सोल्युशन सुद्धा घेऊ नका, कारण प्रिव्हियस इयरच्या 2 क्वेश्चन पेपर सुद्धा आम्ही सॉल्व्ह करून दिलेले आहे। सो मित्रांनो, नंबर ऑफ विषय आपल्या पर्पल ॲट ऍप्लिकेशन वरती आता येत आहेत, आपल्या मित्रांनी नक्की सजेस्ट करा आणि रिझल्ट लक्षात ठेवा 10 ते 15 फेब्रुवारीच्या मध्ये लागेल। बाकी ऍक्च्युअल डेट आली की मी सांगेलच। थँक्यू।